उपवास म्हटलं की भरपूर आपल्याला चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात, पण करायला कंटाळासुद्धा येतो. कारण उपवासाच्या दिवशी काही खावंसं वाटतं तर काही वेळा खावंसंसुद्धा वाटत नाही. त्यामुळे जर तुम्ही या महाशिवरात्रीला हा हलका-फुलका पदार्थ बनवला ना, तर अजिबात फापट पसारा न करता बनवू शकतात. अगदी सोप्या पद्धतीने लाटून न घेता हे थालीपीठ आपण झटपट बनवलेले आहेत. त्यासाठी आपण एक मोठी वाटी एका परातीमध्ये साबुदाण्याचं पीठ घेतलं. त्यामध्ये आता आपल्याला चवीपुरता मीठ आणि 2 चमचे आपण हिरव्या मिरचीचं वाटण टाकून घेणार आहोत. हे सगळं साहित्य व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण पोळ्यांचं पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने. फक्त पाणी थोडंसं जास्ती लागणार, कारण साबुदाणा आहे, थोडंसं पाणी जास्तीचंच लागू शकतं. त्यानंतर पीठ आपण 10 मिनटं झाकून ठेवलं, छान सॉफ्ट झालं. आता आपण मस्त मऊसूत असं चोळून घेणार आहोत. त्यानंतर आता या पिठाला आपण छान असे थापून घेणार आहोत. त्यासाठी ताट उलटा ठेवला, त्यावर एक कपडा ओला करून घेतला. पिठाचा गोळा घेतला, थोडं थोडं पाणी लागून ज्या पद्धतीने आपण थालीपीठ थापतो ना, त्याच पद्धतीने या कपड्यावर आपल्याला हे साबुदाण्याच्या पिठाचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. मस्त जेवढं बारीक थापता येतं ना, तेवढं पाणी लावून आपल्याला थापून घ्यायचं आहे. छान थालीपीठ थापून झालं. आता तव्यावर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. अजिबात कपड्याला चिकटलेलं नाही, मऊसूत होतात, अगदी पटकन आणि झटपट होतात. चारही साईडने थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. दोन्ही साईडने खरपूस असं तांबूस रंगाचं होईस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे थालीपीठ इतकं झटपट होतं ना, आणि थापून घेतलं ना तर छान मऊसूतसुद्धा राहतं आणि भरपूर वेळ नरमसुद्धा राहतं. या पद्धतीने थालीपीठ नक्की ट्राय करा. दोन्ही साईडने आपण छान मस्त संपूर्ण थालीपीठ थापून घेतलं. आता तुम्ही बघू शकता, दुसरं थालीपीठसुद्धा अगदी झटपट रुमालावरून निघून गेलेलं आहे. त्यालाही आपण दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घेणार आहोत. उपवास असल्यावर साबुदाण्याचं पीठ तर घरात असणारच ना. नसेल तरी साबुदाणे भाजून त्याचं पीठ तुम्ही तयार करून हे थालीपीठ अगदी झटपट असे बनवू शकतात. आता आपण त्याच तव्यावर बटाट्याची भाजीसुद्धा बनवणार आहोत. तेलामध्ये चिली फ्लेक्स फ्राय करून घ्यायचे, थोडंसं कढीपत्त्याची पानंसुद्धा फ्राय करून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. तोसुद्धा अगदी छान असा परतून घ्यायचा. उकळलेले बटाटे आपण बारीक कट करून घेतलेले ते यावर टाकून घ्यायचे. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आणि 5 मिनटं छान असे मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. ही बटाट्याची भाजी अगदी झटपट सोप्या पद्धतीने होते आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी लागते. अजिबात काहीही पसारा न करता एकाच तव्यावर आपण थालीपीठसुद्धा बनवलं आणि बटाट्याची भाजीसुद्धा बनवली. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीची रेसिपी आहे. एकदा जर तुम्ही हे साबुदाण्याच्या पिठाचे थालीपीठ आणि चटपटीत बटाट्याची भाजी बनवली ना, तर सारखं प्रत्येक उपवासाला हेच बनवणार. अगदी हलकी-फुलकी रेसिपी आहे, करायलासुद्धा काही अवघड नाही आणि झटपट होते. काय तेच तेलकट पदार्थ खायचे. जर तुम्ही ही रेसिपी बनवली ना, तर अगदी पोटसुद्धा भरून जाईल आणि भूकसुद्धा लागणार नाही. उपवास असेल असं वाटणारच नाही. त्यामुळे तुम्ही हे साबुदाण्याचे थालीपीठ एकदा झटपट असे ट्राय करू शकतात.